नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 1 जानेवारी 2026 पासून योजनेमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आलेले आहेत या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। 1 जानेवारी 2026 पासून मोठे बदल करण्यात आलेले आहेत। नेमके हे बदल या बदलांचा काय परिणाम होणार आहे या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, 1 जानेवारी 2026 पासून सरकारी योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्येही बदल लागू झालेले आहेत, परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी जो मोठा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरण करण्यासाठी डीबीटी थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी 1 जानेवारी 2026 पासून जो नवा नियम लागू करण्यात आलेला आहे, ज्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। हा नियम म्हणजे या नव्या बदलाची माहिती तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातूनही देण्यात येईल। पहा, जो नवा नियम आहे हा नियम अगोदर सुद्धा लागू होता, परंतु आता या नियमाची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। लाभार्थ्यांना आधार लिंक करणं अनिवार्य ठरवण्यात आलेलं आहे। पहा, मोबाईल नंबरला आधार लिंक करणं अनिवार्य आहे। बँकिंग क्षेत्रात तुम्ही जर आधार लिंक केलेला असेल तर ते वेगळं आहे। तुम्हाला आधार लिंक करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरला आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आधार कार्ड त्याचबरोबर पॅन कार्ड सुद्धा इतर योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून अनिवार्य करण्यात आलेलं आहे। सर्व नागरिकांसाठीच आधार आणि पॅन लिंक करणं शासनाकडून 2026 पासून अनिवार्य म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेलं आहे। परंतु आपले जे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, तर या लाभार्थ्यांसाठी म्हणजे महत्त्वाचा जो बदल झालेला आहे, महत्त्वाचा जो नियम लागू करण्यात आलेला आहे तो म्हणजे तुमचं आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आधार लिंक करावंच लागणार आहे।